नाही, ते का गैरहजर होते हे मला माहीत नाही. मी फक्त त्यांना आजारी असलं म्हणून माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलतो एक. आणि माझे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी मला बोलवलं होतं. हे 30 दिवसापूर्वीचा वेळ असेल. बोलवलं होतं 20 ते 30 मिनिटे आम्ही त्यांच्या निवासस्थानी होतो. आणि तुम्ही मंत्रालयातले सगळे राज्याचे पत्रकार आहात. मला असं वाटतं संध्याकाळी 9:30 वाजता म्हणजे गुप्त भेट होऊ शकत नाही. रात्रीच्या 1:30 वाजेपर्यंत मंत्र्याच्या चेंबरला लोक असतात. 9:30 वाजता मी भेटलो. माननीय प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा मला वाटतं त्याच्या बाबतीत खुलासा दिला आहे की सुरेश धस त्या ठिकाणी म्हणले हे मिटणार नाही. मी मिटणार नाही म्हणलं आणि मी चालता झालो. त्याच्यामुळं फक्त त्यांच्या तोंडून बोलता बोलता 4.5 तास हा शब्द कसा आला हे मी सांगू शकत नाही. या बाबतीत त्यांना आपण विचारावं. माझ्याकडं संशयानं बघण्यासारखं काहीच नाही आहे याच्यामध्ये. पहिल्यांदा प्रदेशाध्यक्षांनी मला बोलवलं म्हणून मी गेलो आणि भेटून त्या ठिकाणी 30 मिनिटाच्या आत बाहेर पडलो. दुसरी गोष्ट अशी आहे की दुसऱ्यांदा एक भरणे मामा आणि माझे निकटवर्ती आहेत, ते म्हणाले रात्रीच्याला त्यांना आचक्या उचक्या लागल्या होत्या म्हणून रात्री दवाखान्यात नेलं होतं. तुम्ही भेटून यायला पाहिजे. राजकारणामध्ये जरी तुमची कटुता असली तरी एवढ्या बाबतीत जायला पाहिजे. म्हणून मी ते गेलतो. ते बी शासकीय निवासस्थानी गेलतो आणि मी डिनाय नाही केलं. बाकी कोणी डिनाय केलं असतं किंवा नाही म्हणलं असतं. आणि एक आहे की 4.5 तास हा शब्द वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला हे मात्र खरं. तर 4.5 तास का म्हणले ते माझे वरिष्ठ आहेत. तुम्ही हे बावनकुळे साहेबांनाच विचारा अशी माझी विनंती.